नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात? मी पण मस्त आहे. आज खऱ्या अर्थानं म्हणता येईल बरं का, दूरच्या रानात नारळीच्या वनात. आता मी असं का म्हणते माहिती का, मी काही कोकणात वगैरे काही गेली नाही आहे फिरायला, कारण आमच्या नवऱ्याला काही टाईम भेटत नाही फिरवायला. मी आहे ना माझ्या चुलत जावच्या रानामध्ये गेलेली आणि बघू शकता इतकी छान नारळाची झाडं होती ना, की कोणी पण म्हणाले की कोकणच आहे, पण कोकण नसून हा माझा साताऱ्यातीलच भाग आहे. आणि त्या ज्या नारळ गोळा करत होते ना, त्या माझ्या जाऊबाई आहेत. आणि बघू शकता नारळाची झाडे असल्याचा किती फायदा आहे. आणि खूप छान असं वाटतं रानात गेल्यानंतर. आणि हा आहे जावचा मुलगा, आता पाण्यात पोहत होता. आणि असल्या वातावरणात असल्यानंतर काय गरज आहे कोकणाची, हे किती सुंदर आहे, म्हणजे शब्दात सांगणं कमी पडेल. आणि खरं सांगू का, ह्यांना मी घेऊन गेलेली आज तिथे. आणि इथे ह्या रानामध्ये ना देवीचं खूप छान असं मंदिर आहे. आणि इथली देवी जी आहे ती पण नवसाला पावणारी आहे, अशी खूप सारी श्रद्धा आमच्या इथे आहे. आणि बघू शकता वेगवेगळी झाडे इथे लावलेली होती. आता हे आहे शेवग्याचं झाड. आणि शेवग्याच्या झाडाला शेवगा पण किती लागला आहे बघा. मस्त फुलांनी झाड गजबजलेलं होतं. आणि आमचे हे म्हणत होते की नारळाच्या फांद्या पडल्यात, तुम्ही त्या काढा. आणि नंतर ह्यांनीच काढल्या त्या. आणि बघू शकता हे आहे अंजिराचं झाड. आणि ह्याला छोटी छोटी एकदम मस्त अशी अंजीर लागलेली आहेत. आणि तुम्हाला सांगू का, मी पहिल्यांदाच अंजिराचं झाड बघितले. आणि उन्हात गेल्यामुळे आणि रानात गेल्यामुळे असं वाटलं की स्किन खूप डल होईल, पण स्किन किती ग्लो करते तुम्हीच सांगा, कारण हा आनंद आहे. आणि ताई म्हणल्या त्यांच्या मुलाला की नारळ काढवरचे, म्हणून 2 नारळ देखील काढली. आणि ह्या उन्हामध्ये नारळ पाणी पिण्याचं सुख आहे ना, तुम्ही 5 स्टारमधल्या मोठमोठ्या सरबत पिण्यात पण नाही बरं का. कारण छान असं झाडाखाली बसून एकदम निवांत वातावरणात हे फील करणं खूप भारी आहे. आणि नंतर हे बघू शकता मस्त अशी नारळ त्याने खाली काढलेली ती बघितली आणि खूप छान वाटलं. नंतर ही कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं त्यांनी नवीन पाळलेली होती. आणि मोठं कुत्रं जे आहे ना, ते इथलं डॉन आहे बरं का. कारण ह्यांच्या रानामध्ये एवढं सगळं असून चोरी होत नसेल असं तुम्हाला पण वाटते ना. का चोरी होत नाही, तर ह्या डॉनमुळेच होत नाही, कारण हा डॉन आहे ना सगळ्यांना पुरून उरणारा आहे. कमालाची गोष्ट काय माहिती आहे का, आत्तापर्यंत वेगवेगळ्या रंगाच्या कोंबड्या पाळलेल्या, पण इथे ना ह्यांनी पाळलेल्या ज्या कोंबड्या आहेत ना, त्यांचा रंग पाहूनच असं वाटतंय की ह्या बिचाऱ्या कोंबड्यांना कापणं तर ह्या जन्मात शक्य होणार नाही. कारण एवढे क्यूट होते ना की काय बोलाय नको. नंतर त्यांनी गोटा दाखवला, गोटा पण बघा किती छान होता. आणि भोपळ्यांचं तर पहिल्यांदा मी एवढा ढीग बघितला आहे. त्यांना म्हटलं की घाऱ्या करायला मी नेणार आहे, त्या म्हटल्या नाही, पण येताना काय लक्षातच राहिले नाही बघा. तर घाऱ्यांचा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आता हे जे पिल्लू आहे ना, ते खाली पडलेलं आणि आदित्यला सापडलेलं, आदित्यने ते उचललं. आणि मला म्हटलं की अगं हे सारखंच पडतंय, त्याचं घरटं आहे तिथे. त्याने परत त्याला नीट असं त्या घरट्यामध्ये ठेवलं. चला तुम्हाला ते घरटं दाखवते. तर अशा पद्धतीने ह्या अंड्यातून ते नुकतंच बाहेर निघालेलं होतं आणि खाली पडलं. आणि आता उष्णता तर किती आहे तुम्ही सांगा, आणि पत्राच्या कडेला आहे, पण असो आता काय, निसर्गापुढे आपण काय करू शकत नाही. आणि नंतर बघा शेत तलाव दाखवायच्या नादाने हा चक्क म्हशीवर चढला. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला?